श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. ओम नमः शिवाय. सिद्धारूढ वैभव बेल पाचवा भाग 5. भक्त रोहिदास हा आषाढी कार्तिकीला यात्रेकरू पंढरीला निघाले की त्यांच्या जवळ एक पैसा देई आणि कधी चंद्रभागेला तर कधी पांडुरंगाला अर्पण करण्यास सांगे. एकदा रोहिदासाचे नाव घेऊन यात्रेकरूने पैसा चंद्रभागेत टाकला. तोच पाण्यातून एक हात वर आला. त्या हातात हिऱ्याचे कंकण होते. त्या होते ज्या अर्थी आपण पैसा टाकल्याबरोबर कंकण वर आले, त्या अर्थी चंद्रभागेने रोहिदासाला प्रसाद म्हणून कंकण दिले असावे, असे म्हणून त्याने ते कंकण घेतले. त्यावर तो आपल्या घरी आला. त्याने घडलेली सर्व हकीकत आपल्या पत्नीला सांगितली आणि तो ते कंकण देण्यासाठी रोहिदासांकडे गेला. तेव्हा त्याच्या पत्नीने त्याला अडवून कंकण स्वतःकरिता ठेवून घेतले. त्यानंतर एके दिवशी बायकांमध्ये गप्पा गोष्टी करत असता ही गोष्ट तिच्याकडून ओघात सांगितली गेली. पुढे ती गोष्ट जेव्हा बादशहाच्या कानापर्यंत गेली, तेव्हा राजाज्ञे वरून त्या गोष्टीची विचारपूस करण्याकरिता राजसेवक त्या वारकऱ्यांकडे निघाले. त्या समयी त्याने रोहिदासाला चंद्रभागेने प्रसाद म्हणून कंकण दिल्याची मुळापासून हकीकत सांगितली आणि गुप्तपणे ते कंकण आणून रोहिदासाच्या स्वाधीन केले. दुसरे दिवशी रोहिदासाला बादशाने दरबारात बोलावून नेले. तुझ्याजवळ जे हिऱ्याचे कंकण आहे ते मला दे आणि त्याच्या जोडीचे पण त्या तुझ्या देवाकडून आणून दे. नाहीतर तुला चोर म्हणून पकडण्यात येईल, असे सांगितले. त्यानंतर रोहिदासांनी काटवट आणविले आणि ते समोर ठेवून त्यांनी चंद्रभागेची प्रार्थना केली. लगेच त्यात झुळू पाणी येऊ लागले व त्यातून एक हिऱ्याचे कंकण घेऊन हात वर आला. तेव्हा बादशाने जोडी बरोबर आहे की नाही हे पाहण्याकरिता आपल्या जवळचे कंकण त्या कंकणाजवळ धरले. तोच दोन्ही कंकणासहित हात अदृश्य झाला. त्यावर रोहिदास भक्त असल्याची बादशाची खात्री झाली. महात्मा झरथुष्ट्राविषयी गुप्तास्प राजाचा आदर दिसून आल्यावर कुटील लोकांना ते सहन न झाल्यामुळे त्यांनी झरथुष्ट्राच्या आश्रमात खिळे, केस, कुत्र्या मांजराची डोकी, हाडे इत्यादी वस्तू गुप्तपणे ठेवून झरथुष्ट्र झरथुष्ट्र हा चेटक्या व जादूगार आहे असे चहूकडे पुकारा केला. ही वर्दी राजापर्यंत गेल्यावर खोट्या पुराव्याचे आधारे राजाने झरथुष्ट्राला बंदिवासात ठेवले आणि त्याला अन्न पाणी कोणी देऊ नये असा हुकूम फर्माविला. त्या दिवशी गुस्तास्प राजाचा एक अत्यंत आवडता जो घोडा होता, त्याचे चारी पाय एकाएकी आखडून गेले. राजाने त्यावर पुष्कळसे उपाय केले. पशुवैद्यांचेही प्रयत्न चालेनासे झाले. त्यावर झरथुष्ट्रांना बंदीत ठेवल्यामुळे आपल्यावर हे संकट ओढवले असावे अशा विचाराने राजा झरथुष्ट्रांकडे गेला. राजाने घोड्याची हकीकत त्यांच्या पुढे सांगून घोडा पूर्ववत व्हावा याबद्दल विनंती केली. त्यावर झरथुष्ट्रांनी राजाला माझ्या 4 अटी मान्य करशील काय? असे विचारले. गुस्तास्प गुस्तास्पाने होय असे म्हणतात घोडा पूर्ववत झाला. एकदा रमावल्लभदास हे विराट म्हणजे वाई येथे गेले असता
तेथे एके दिवशी त्यांना उमावल्लभदासांची भेट झाली. उमावल्लभदास हे कट्टे शिवभक्त होते. शंकराच्या शिवाय दुसऱ्या देवतांच्या मूर्तीकडे ते पाहत नसत. रमावल्लभदास हे जरी कृष्णभक्त होते तरी उपास्य देवतेलाच चराचरात पाहणे हे उपासनेचे ध्येय आहे हे ते पक्के जाणत होते. त्यामुळे कोणत्याही देवतांची प्रतिमा असो, जय गोपाल म्हणून ते वंदन करीत असत. एके दिवशी उमावल्लभदास आपल्या देव्हाऱ्यातील देवाची पूजा करीत बसले असता रमावल्लभदास काही मंडळींसह अवचित तेथे गेले. तेव्हा नेहमीप्रमाणे जय गोपाल असे म्हणून त्यांनी देवाला नमस्कार केला. त्यावेळी असा चमत्कार झाला की उमावल्लभदासांना शंकराच्या ऐवजी श्रीकृष्णाची मूर्ती दिसली. त्या क्षणी उमावल्लभदासांच्या अंतःकरणात दिव्य ज्ञानाचा प्रकाश पडला. भक्त लतीफशहा हा रोज गीतेवर प्रवचन सांगत असे. त्या समयी पुष्कळसे भोळे भाविक लोकश्रवणार्थ बसत असत. ही बातमी जेव्हा दिल्लीच्या बादशाच्या कानावर गेली, तेव्हा लतीफशहाने स्वधर्माचा त्याग करून हिंदू धर्माचा स्वीकार केला आहे, अशा समजुतीने बादशाह अतिशय संतापला व त्याने रागाच्या भरात लतीफशहाचा आश्रम लुटण्याकरिता सेवक पाठविले. परंतु लतीफशहाचे दर्शन होताच आपण कशाकरिता आलो होतो याचा त्यांना विसरच पडला. त्यामुळे तेही सर्वांबरोबर गीता श्रवणार्थ बसून राहिले. निरूपण ऐकता ऐकता इतके ते तल्लीन झाले की त्यांना परत जाण्याचे भानच राहिले नाही. सेवकांनी येण्याची वेळ निघून गेल्यावर बादशाने पुन्हा काही जणांना लतीफशहाकडे धाडून दिले. पण त्यांचीही तीच स्थिती झाली. 4 खेपा सेवक पाठवून सुद्धा अद्याप एकट्याचाही पत्ता नाही. याचे कारण काय असावे? हे आपण स्वतःच जाऊन पाहावे. अशा उद्देशाने लतीफशहाच्या आश्रमाकडे बादशाह सशस्त्र निघाला. झाडांना फळे लागल्यावर जशा त्यांच्या फांद्या वाकतात त्याप्रमाणे ज्ञान प्राप्त झालेल्या पुरुषाचे वर्तन अत्यंत नम्रतेचे असते. त्यामुळे त्यांच्या सहवासात गेलेला अतिशय तापट मनुष्यही एकदम शांत होतो. बादशाने आश्रमात प्रवेश केला. तोच प्रवचन सांगत असलेले लतीफशहा त्याच्या दृष्टीस पडले. आश्चर्याची गोष्ट ही की लतीफशहांच्या मुखावरील अप्रतिम तेज पाहताच बादशाचा राग कुठल्या कुठे निघून विरघळून गेला. लतीफशहास वंदन करून तोही प्रवचन ऐकण्यास बसला. सिद्ध पुरुषांकडे गेल्यावर आपणास चमत्काराचा अनुभव आला पाहिजे. पण तो चमत्कार कोणता? तर आपल्या वृत्तीत पालट पडणे हा होय. लतीफशहा त्या जागी प्रवचन करीत होते. त्या जागी चहूकडे देवादिकांची चित्रे लावलेली होती. त्यातील एका चित्रात राधा कृष्णाला विडा देते असे दृश्य होते. प्रवचन आटोपल्यावर त्या चित्राकडे बोट करून राधा विडा घे म्हणते तर कृष्ण विडा का घेत नाही? असा बादशाने प्रश्न केला. तेव्हा लतीफशहाने विडा खाण्याबद्दल कृष्णाची प्रार्थना केली. त्या क्षणी राधेच्या हातातील विडा नाहीसा झाला व कृष्णाचे ओठ लाल झालेले दिसले. सिद्ध पुरुष मोठे करारी असतात. श्रीखंड या गावे
चैतन्य महाप्रभूंचे एक निस्सीम भक्त नरहरी महाराज हे राहत असत. बंगालमधील लोचनदास हे एकदा त्यांच्या दर्शनार्थ गेले. तेव्हा त्यांनी नरहरी महाराजांकडून दीक्षा घेतली. त्यावर त्यांच्या आज्ञेनुसार ते त्यांच्या आश्रमात गेले. पुढे लोचनदासजींचे लहान वयातच लग्न झाल्याचे समजल्यावरून नरहरी महाराजांनी त्यांना संसार करण्याची आज्ञा करून घरी पाठविले. त्या समयी त्यांची पत्नी माहेरी गेली होती. त्यामुळे ते आपल्या सासूरवाडी अमोदपूर या गावी गेले. गावात पाऊल टाकताच समोर एक सुंदर युवती त्यांना दिसली. तिला त्यांनी अति नम्रपणे, "मातोश्री, अमक्या अमक्याचे घर कोठे आहे?" असा प्रश्न केला. त्या युवतीने लहानशा एका गल्लीकडे बोट करून त्या मार्गाने जाण्यास सांगितले. लोचनदासजी सासरवाडीत जाऊन पोहोचले. तोच जामातांना पाहून सासू-सासऱ्यांना अवर्णनीय आनंद झाला. स्नान भोजनादी उरकल्यावर सासूबाईंनी एका खोलीकडे बोट करून त्यांना विश्रांती घेण्यास सुचविले. त्याप्रमाणे त्या खोलीकडे ते वळले. त्या समयी थोड्या वेळापूर्वी गावाबाहेर जी युवती भेटली होती, ती त्या खोलीच्या दारात उभी असलेली त्यांना दिसली. ती युवती म्हणजे त्यांची पत्नीच होती. तिची आता ओळख पटल्यामुळे आपण संबोधिलेल्या मातोश्री या शब्दाची आठवण होऊन ते तेथेच थबकले. त्यांचे मनोगत जाणून ती म्हणाली, "महाराज, मी आपली जन्मभर दासी होऊन राहील, पण आपण माझा त्याग करू नका." तिचे म्हणणे त्यांनी मान्य केले. पण आपण उच्चारलेला मातोश्री हा शब्द मात्र ते आजन्म विसरले नाहीत. ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.